आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. पुत्रा, भविष्यात दुष्ट शक्तींचे दमन करून सृष्टीचा समतोल राखण्यामध्ये तुझा कार्यभाग खूप मोठा आहे. म्हणूनच माझ्या ब्रह्मदंडातून मी तुला मुक्त करीत आहे. हरिभक्तांचा प्रसाद बनून, शत्रूंचा काळ बनून तू या जगतात राहशील. तू इच्छेनुसार रूप धारण करून सर्व लोकात संचार करण्याच्या शक्तीचे तुला वरदान देतो. महाबलशाली तू महाबली म्हणून ओळखला जाशील. सृष्टीतील कोणतेही आयुध तुला हानी पोहोचवणार नाही. तत्पुरुषाय विद्महे चतुर्मुखाय धीमहि तन्नो ब्रह्मा प्रचोदयात्. पुत्रा, मनोजीवी चिरंजीवी होशील. आदिदैवी, दैहिक, भौतिक आणि मानसिक पीडेतून मी तुला मुक्त करतो. जगतातील भक्तजनांचे संकट निवारण करण्याची शक्ती तुझ्यात असल्याने संकटमोचन नावानेही तू ओळखला जाशील. सृष्टीतील प्राणवायू महाऋतूंना पुण्य प्राप्त करण्यासाठी तू प्रण द्यावस. मुख्य प्रदा या नावाने देखील तू प्रसिद्ध होशील. भयभीत होऊ नकोस पुत्रा. या वज्राप्रमाणेच तुझे शरीर वज्रमय होईल. वज्रदेही होशील. बलवंत अशा या तुझ्या देहास वज्राप्रमाणे कठीण असल्यामुळे वज्रांगबली अर्थात बजरंगबली या नावाने आणि हनुवटीस वज्रप्रहार झाला म्हणून हनुमान या नावानेही तू प्रसिद्ध होशील.
पुत्र हनुमान, कधीही न कोमेजणारा हा पद्महार तुझ्यावर कायम राहो. संकट विमोचन महाबली हनुमानांचा विजय असो, विजय असो, विजय असो. विजय असो. अंजना पुत्र हनुमंताचा विजय असो, बजरंग बली विजय हनुमानांचा असो, विजय असो, विजय असो, विजय असो, विजय असो. वैद्यराज, काहीतरी करा, अंजनाचे रक्षण करा. देहात प्राण नसल्याप्रमाणे निपचित पडलीये. तिचा ज्वर क्षणाक्षणाला वाढतो आहे. शीघ्र तो उतरला नाही तर काय घडेल कळत नाही. सहोदरी, 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 सहोदरी. अंजना, ही तुझी काय दशा? भगिनी अंजना, ही स्थिती तुझी कोणी केली? आणि हे असं घडलंच कसं? बोल सहोदरी, तुझा सहोदर, तुझा बंधू शतानंद आला आहे. सांग, कुणामुळे झाली तुझी ही अवस्था? मी सोडणार नाही त्याला. त्यास योग्य तो दंड देईन. बोल भगिनी, सांग कोण आहे? पुत्र शतानंदा, शांत व्हावे. अंजना देवी आता शुद्धीवर नाही. दैहिक आणि मानसिक कष्टांमुळे तिचे भान हरपले आहे. पिताश्री, 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 काय झाले माझ्या भगिनीस? काय झाले सांगा. कोणी केली तिची ही दशा? तिचा पुत्र, माझा नातू अंजना पुत्र. काय? अंजना पुत्राने? मी मला ज्ञात असणाऱ्या सर्व औषधींचा प्रयोग केला आहे, परंतु काहीच परिणाम दृष्टीस पडत नाही. मानसिक घावांवर औषधींचा परिणाम होत नाही. अत्याधिक दुःखाने महाराणींचे भान हरपले आहे. महाराज, राजकुमार जर शीघ्र परतले नाहीत तर काहीही अघटित घडू शकते. हनुमंता, जे विशेष असतात तेच वरदानाच्या योग्य असतात. त्यात लहान मोठा पाहिले जात नाही. भविष्यातील महत्त्वपूर्ण कार्य साध्य करण्याकरिता हे सर्व तुला प्राप्त झाले आहे. भविष्यात मानव कुलाचा उद्धार आणि लोककल्याण कार्यात मग्न होताना हे सर्व वर तुला फलद्रूप होतील. वायुदेवा, पुन्हा तोच क्षण आला आहे तेव्हा अंजनी देवीपर्यंत शिवांश आपणच पोहोचवला होता.
आता शिवांशाचा पुनर्जन्म होण्यासही आपणच कारण आहात. हा पवनसूत वायुपुत्र या नावानेही जगविख्यात होईल. आता हनुमंतास त्याच्या मातेच्या कुशीत न्यावे. संकट विमोचन पवनपुत्र महाबली हनुमंत पृथ्वीवरील माझ्या अवतारात आम्हा दोघांची पुन्हा भेट होईल. पुत्रा, चल जाऊया. तुझ्या माता पित्यांना भेटण्याचा समय निकट आला आहे आता. कुणीतरी गंगाजल घेऊन या. माते, गंगाजल का? तिला काही होणार नाही. तो महादेव दयाळू आहे. त्याच्या भक्तास तो अशी शिक्षा कधीही देणार नाही. हा माझा विश्वास आहे. कोणत्याही क्षणी माझा पुत्र सुरक्षित परत येईल. मातेस काहीही होण्यापूर्वी हनुमंतास महालात पोचाव्यास हवे. अतिशीघ्र पोहोचवले पाहिजे. शीघ्र हनुमंता, शीघ्र जा. हनुमंता, आता तू मनोज्ञ, मनाला हवं ते प्राप्त करू शकशील. तू मनोवेगाने जाऊ शकशील. मनोवेग वायुवेगापेक्षाही अधिक असतो. तू सृष्टीतील अद्भुत शक्तींनी संपन्न झाला आहेस. ब्रह्माने दिलेल्या वरदानानुसार तू आता आपलं रूप बदलू शकतोस. वायुदेव, इतर कुणाप्रमाणे तरी रूप धारण करण्याकरता शक्तीची आवश्यकता असते. हो पुत्रा, काही मायावी मांत्रिक या शक्तीला प्राप्त करतात. छे, ते मरकट बालक पुन्हा एकदा वाचले. दशाननांकरिता ही अशुभ वार्ता आहे. आता मी काय करू? वाचला, पुन्हा एकदा वाचला. कालनेमी, माझे म्हणणे ऐक. माझे म्हणणे ऐक कालनेमी. हो, ऐकतो आहे राजमाता. समजलो माते, सर्व काही समजलो. हा?
तुला मिळालेल्या वरदानांचा कधी आणि कसा वापर करायचा हे मी तुला सांगेन. कुमार, माते कुमार, माते तुझा विरह मी नाही सोसू शकत. तुला भेटण्याकरिता मी इथे वेगाने आले आहे. ये बाळा, माझ्या कुशीत ये. ये पुत्रा, ये ना माझ्या कुशीत पुत्रा. ये बाळा. ये ना बाळा. ये पुत्रा. माते 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 माते. पुत्रा, ती तुझी माता नाहीये. चल तुझ्या मातेकडे जाऊया पुत्रा. शीघ्र शीघ्र हनुमंता, अतिशीघ्र पोहोच. अंजना अंतिम स्थितीत पोहोचण्यापूर्वी अतिशीघ्र महालात पोहोच. पुंजस्थला या परिसरात शाप आणि वर प्राप्त केला होता. हा किती अद्भुत अनुभव आहे. पुनर्जन्म मिळाला अंजना पुत्रास. याच पवित्र परिसरावरून तो उडत जात आहे. माझ्या पुत्रास परत पाठवा. अंजनाचे रक्षण करा सदाशिवा. अंजना पुत्राच्या लीलेने जगतास आनंदित केले आहे. देवतांकडून अमूल्य वर प्राप्त करून सुशोभित झाला आहे. पुंजस्थलेस मिळालेला शाप आज फलित झाला आहे. पुंजस्थला ती कोण आहे? पुंजस्थलेबद्दल जाणून घ्यायचे आहे का? तर तिथे पहा. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय.
माझ्या मातेकडे जावयाचे आहे. जा पुत्रा जा. अघटित घडण्यापूर्वी आपल्या मातेच्या कुशीत जा पुत्रा. मला आणखी काही समजण्याची शक्ती नाही. मला मातेकडे जावयाचे आहे. आत्ताच जावयाचे आहे. हो पुत्रा, चल. हं. अंजना, अंजना, अंजना. अंजना. अंजना, नाही. महाराज, महाराणी पूर्णतः निष्प्राण झाल्या. शुद्ध हरपली आहे त्यांची. हे असंच राहिलं तर परिस्थिती अतिशय गंभीर होईल. चिरनिद्रेतही सामावू शकतात. अंजना पुत्र हनुमंताचा विजय असो. अंजना पुत्र हनुमंताचा विजय असो. पुत्रा, पिताश्री, पुत्रा, कुठे गेला होतास तू?